तर असा काहीसा नजारा आहे थिम्पू शहराचा. आपण शहरापासून थोडंसं बाहेर आहोत, म्हणजे शहराची सुरुवात जिथे होते तिथे आपण आहोत. आणि समोरच्या डोंगरावरती ढग बघा कसे उतरलेत खाली. तर गुड मॉर्निंग. आज आपला भूतान ट्रॅव्हलचा किंवा भूतान सिरीजचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण थिम्पू शहरामध्ये आलेलो आहोत. आज थिम्पूचं सराउंडिंग जेव्हा आहे तर ते साईट सीइंग असणार आपलं. आणि भूतानमध्ये साधारण 20 डिस्ट्रिक्ट आहेत. तर त्यापैकी पुनाखा म्हणून आहे. तर पुनाखाला आज आपण मोस्ट प्रॉब्ली जाणार. तर आपण तिकडचे पण सुंदर सुंदर दृश्य पाहणार आहोत. हा पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा. इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि ही आपली रूम आहे. एकदम स्पेशियस रूम आहे आणि रूममधून रूमच्या बाहेरचा नजारा बघा. आता इथे वर जे हा जो डोंगर दिसतोय ना तिथे खाली मस्त ढग उतरले होते आणि खालून गाड्या चालल्या आहेत पण एकही गाडीचा हॉर्न ऐकायला येत नाही. इथे हॉर्न वाजवणं म्हणजे अक्षरशः गुन्ह्यासारखं असतं. तर आजचा आपला प्रवास जो आहे हा सुरू झालेला आहे. आपण आज थिम्पूमधून पुनाखाला जाणार आणि पुनाखामध्ये जे फर्टिलिटी टेम्पल आहे ते फर्टिलिटी टेम्पलला आपण आज व्हिजिट देणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हा थिम्पूला परत येणार. वाटेमध्ये डोचुला पास आहे. तर डोचुला पासला सुद्धा आपण थांबणार आहोत आणि डोचुला पासमधून संपूर्ण जी हिमालयन रेंज आहे ती हिमालयन रेंज दिसते. जर वातावरण चांगलं असेल
आपलं असेल तर आपल्याला संपूर्ण ती पर्वतरांग दिसते. जर धुकं असेल अनफॉर्च्युनेटली तर आपल्याला मग ते पाहता येणार नाही. पण बघूया, हे आपल्या गाईडनी सांगितलं की पूर्णपणे आपल्या लकवरती डिपेंड आहे. तर बघूया आपलं आज लक कसं आहे. या ठिकाणी पुनाकाला जाण्याच्या रस्त्यामध्ये ना एक लोकल शॉप आहे. त्या लोकल शॉपमध्ये फ्रूट्स आहे, लोकल ॲपल वगैरे आहे आणि याक चीज आहे. हे खूप चांगलं चीज असतं फॉर मेमरी आणि याच्यासाठी. तर आमचे जे गाईड आहे त्या गाईडनी स्पेशली रेकमेंड केलेलं आहे की हे चीज तुम्ही घेऊन जा. हे फ्रूट्स आहेत, ॲपल. कैसा एप्पल? एप्पल और ये चीज, हे चीज आहे, याक चीज. चीज याक का ड्राई चीज. ड्राई चीज. ये एक कितना है एक का? हाँ 500. ओके. एंड ये एप्पल 300. ये अक्रोड है, अक्रोड. और ये कीवी. ओके. कीवी कितने का है? 150. तर हे आहे डोचुला पास. डोचुला पासला एकूण 108 स्तूपा बांधलेले आहेत. त्याची स्टोरी मी थोडंसं पुढे गेल्यानंतर सांगतो. तर हे जे पांढरे आणि लाल पट्टे असलेले छोटे स्तूप दिसत आहेत त्यांना चोरटेन्स म्हणतात. त्यांची संख्या 108 आहे आणि इथली जी राणी होती दोरजी वांगमो वांगचुक हिने हे स्तूप बांधले. हे जे व्हाईट व्हाईट दिसत आहे हा चुना नाही आहे, हे बर्फ आहे. आज आपण लकी आहोत. समोर तुम्ही पाहू शकता संपूर्ण हिमालयन रेंज दिसते. दोन 2003 मध्ये या ठिकाणी भारतातून काही आसामी बंडखोर आले आणि त्यांनी बराचसा हिंसाचार केला आणि भूतानी सैनिक या ठिकाणी धारातीर्थी पडले. या ठिकाणी राजा जिग्मे वांगचुक याच्या छावण्या होत्या. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. आणि या ठिकाणी 108 चोरटेन्स म्हणजे हे जे छोटे स्तूप आहेत हे त्या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले आहेत. थिम्पू ते पुनाका या दरम्यानच्या प्रवासादरम्यान हा जो पास आहे डोचुला पास, हा डोचुला पास येतो आणि याची उंची साधारणतः 3100 मीटर आहे, म्हणजे 10,200 फूट आहे. तर त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळेला बर्फ पाहायला मिळतं. पण आता सध्या जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्यामुळे जवळजवळ
5 वर्ष झाली या ठिकाणी खूप कमी प्रमाणात बर्फ पाहायला मिळतो. बोलो ना गेलो माने स्लोगन होते ना, तो वंदे मातरम होते ना, अच्छा, अच्छा। तो हमारा ना गेलो यानी कि मे द गॉड विन्स ऑलवेज गुड। जय भूटान तो ये जय माता दी तो गॉड लाइक आप लोगों का वंदे मातरम हमारा एवरेन रूपा है। ना गेलो यानी कि ऐसा जब भी ऐसा विक्टोरी रूपा वगैरह होगी ना, दैट टाइम ऐसा ना गेलो बोलना चाहिए ऐसा। रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही पाहू शकता थोडी थोडी बर्फाची झालर आहे. आता थोडं ऊन आल्यामुळे बर्फ कमी झालेला आहे. अतिशय सुंदर दिसतंय ते. आपण आता पुनाखा जवळ पोहोचलेलो आहोत. किती सुंदर गाव दिसते बघा. चारी बाजूला डोंगर आहे आणि मध्येच हे गाव आहे. आणि तुम्ही पाहू शकता तिथे मध्ये शेती करण्यासाठीचं ते मैदान आहे ते दिसतंय. हे आहे पुनाखा सिटी
सिटीमध्ये आपण एंटर केलेलं आहे. म्हणजे छोटंसं गावच आहे. ही वर इकडे डोंगरावर एक मॉनेस्ट्री आहे. फायनली आता आपण पुनाखाला पोचलेलो आहोत आणि इथे आपला लंच ब्रेक आहे. आणि इथे जे ST वायफाय रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटला आपलं आता लंच होणार आहे. लंच केल्यानंतर तिकडे समोरच पुढे एक मॉनेस्ट्री आहे ती विजिट करणार आहोत. तर भेटूया लंच नंतर, बघूया काय लंचला